Hello friends, in this lecture we are going to discuss about the registers of 8051. आता यामध्ये जो पहिला रेजिस्टर आहे तो म्हणजे ॲक्युमुलेटर. थोड्याशा स्पेलिंग मिस्टेक आहेत. ॲक्युमुलेटर इथं आर येत नाही स्पेलिंगमध्ये, तो आर तेवढा काढून टाका. तर ॲक्युमुलेटर हे रेजिस्टरचं नाव आहे. हा रेजिस्टर सगळ्यात महत्त्वाचा ॲक्युमुलेटर, कारण जे काही तुम्हाला वर्किंग करायचं असेल 8051मध्ये ते या रेजिस्टरच्या थ्रू केलं जातं. आता कसं वर्किंग केलं जातं बघा. तर ॲक्युमुलेटर हा स्वतः 8 बिटचा असतो. याच्यामध्ये बिट बघा, बिट 0, बिट 1, बिट 2, बिट 3, बिट 4, बिट 5, बिट 6, बिट 7. यातल्या बिट 0ला काय म्हणायचं, LSB. LSB म्हणजे लिस्ट सिग्निफिकंट बीट. लिस्ट LEAST, याला EST नव्हे, LEAST म्हणजेच काय, तर त्याला कमीत कमी किंमत दिली जाते त्या बीटला, बीट 0ला. आणखी बीट 7 जो आहे तो तुमचा आहे तो MSB म्हणजे मोस्ट सिग्निफिकंट बीट. या बीटला काय केली जाते, जास्तीत जास्त किंमत दिली जाते, मोस्ट सिग्निफिकंट बीट. राईट, म्हणजे लिस्ट सिग्निफिकंट बीट आणखी मोस्ट सिग्निफिकंट बीट तुम्हाला समजला असेल. आता ज्या सगळीकडे व्हॅल्यू 0000 लिहिलेल्या आहेत, तर या व्हॅल्यू अशाच असतात का, तर नाही, या व्हॅल्यू रिसेटच्या आहेत. रिसेटच्या म्हणजे पुन्हा हा मी रिस्टार्ट केला ॲक्युमुलेटर सुरुवातीपासून, तर सुरुवातीला तो 0 इंडिकेट करणार, त्या व्हॅल्यू आहेत त्याच्या. म्हणजे ॲक्युमुलेटर हा सगळ्यात महत्त्वाचा. ॲक्युमुलेटर हा 8 बिटचा असतो. व्हॅल्यू आफ्टर रिसेट त्याच्या 0 असतात. त्याच्या म्हणजे आपल्या हाताच्या उजवीकडची जी बाजू आहे ती ॲक्युमुलेटरची लिस्ट सिग्निफिकंट बीटची बाजू असते. आणखी जी डाव्या हाताची बाजू आहे ती मोस्ट सिग्निफिकंट बीटची बाजू असते. फिगर शोज रेजिस्टर, ए रेजिस्टर म्हणायचं याला, ए, त्याचा लॉंग फॉर्म ॲक्युमुलेटर आहे. तर ॲक्युमुलेटर हा कशासाठी यूज केला जातो, तर सगळे अरिथमॅटिक आणि लॉजिकल ऑपरेशन्स आहेत त्याचा रिझल्ट स्टोअर करून ठेवण्यासाठी. मग सगळे अरिथमॅटिक आणि लॉजिकल ऑपरेशन्स काय काय आहेत, तर अरिथमॅटिक ऑपरेशन जर तुम्ही बघितला तर अरिथमॅटिकमध्ये काय येतं, ॲडिशन, ओके, देन सबट्रॅक्शन, देन मल्टिप्लिकेशन, देन डिव्हिजन, बरोबर ना, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. पण आपल्याला ह्या सगळ्यांचे रिझल्ट त्याच्यामध्ये स्टोअर करता येणार नाहीत, म्हणून पुढचा आणखी एक आपण रेजिस्टर यूज करणार आहोत. त्याचप्रमाणे हा लॉजिकल ऑपरेशनचे रिझल्ट देखील स्टोअर करतोय. मग लॉजिकल ऑपरेशन कोणकोणते, तर लॉजिकल म्हणजेच सगळे गेट. कोणकोणते गेट असतात, बेसिक गेट कोणकोणते, अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट. त्यानंतर पुढचे आहेत ते एक्सऑर गेट, एक्सनॉर गेट, बरोबर, नॅन्ड गेट, नॉर गेट. ह्या सगळ्या गेटचं जे ऑपरेशन आहे, वर्किंग आहे, ते लॉजिकलमध्ये येतं. आणखी ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन इज इन्क्लुडेड इन टू द अरिथमॅटिक ऑपरेशन. म्हणजे ॲक्युमुलेटर काय करणार आहे बघा, इट इज यूज टू स्टोअर, पॉईंट नंबर 3, इट इज यूज टू स्टोअर द रिझल्ट ऑफ अरिथमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन. ओके, आता लॉजिकलमध्ये ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनचा हा रिझल्ट स्टोअर करून ठेवतो, मात्र मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनसाठी आपण दुसरा आहे तो रेजिस्टर यूज करणार आहे. म्हणजे रेजिस्टरचं काम काय, तर ए रेजिस्टरलाच ॲक्युमुलेटर म्हणायचं किंवा ॲक्युमुलेटरलाच ए रेजिस्टर म्हणायचं. हा जो आहे तो जनरल पर्पज रेजिस्टर आहे, म्हणजे स्पेशल फॉर फंक्शनिंगमध्ये येत नाही, जनरल पर्पज. आपण म्हणलेलो बघा 80 जनरल पर्पज रेजिस्टर आहेत, त्यामधला ॲक्युमुलेटर. त्यानंतर समजा एखाद्या लोकेशनकडून दुसऱ्या लोकेशनला किंवा एखाद्या रेजिस्टरकडून दुसऱ्या रेजिस्टरला मला डाटा पाठवायचा आहे. म्हणजे रेजिस्टर किती म्हणलो आहे आपण, R0 to R7 म्हणलो आहे ना, त्याप्रमाणे ए देखील रेजिस्टरच आहे, बी देखील रेजिस्टरच आहे. R0 कडून R7ला मला डाटा पाठवायचा आहे. तर हा डायरेक्ट पाठवायचा नाही, हा R0 कडून पहिला एला पाठवायचा आणि मग ए कडून R7ला पाठवायचा. हा नियम आहे. कारण का ॲक्युमुलेटरला तो माहीत असला पाहिजे की डाटा कुठून कुठं गेला.
आणि ॲक्युम्युलेटर कुणाला माहिती पुरवतोय? मायक्रो कंट्रोलरला. समजतंय? म्हणून when we want to transfer a data from a single register to another register, then it will be transmitted through the accumulator, right? आणि हा शेवटचा पॉईंट सांगतोय बघा की सबस्ट्रॅक्शन आणि ॲडिशनचे रिझल्ट तेवढे ॲक्युम्युलेटर स्टोअर करतोय, मात्र बाकीचे आहेत ते आपण स्टोअर करायसाठी दुसरे रेजिस्टर आहेत ते वापरणार आहोत. म्हणजे आता आपण काय बघितला? ॲक्युम्युलेटर बघितला. मग ॲक्युम्युलेटरनं काय काय काम केलं? तर ॲक्युम्युलेटरनं हे काम केलं की ॲक्युम्युलेटर हा एक जनरल पर्पज रेजिस्टर आहे, त्याच्यामध्ये 8 बिट्स असतात आणि हा अर्थमॅटिक ॲज वेल ॲज अ लॉजिकल ऑपरेशन्स करण्यासाठी यूज केला जातो. मग अर्थमॅटिक ऑपरेशन कोणते? ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. आणि लॉजिकल ऑपरेशन कोणते? ऑल अबाउट दी गेट्स. त्यापैकी ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनचा रिझल्ट हा स्टोअर करून ठेवतो, आणखी मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनसाठी पुढचा रेजिस्टर आहे तो यूज केला जातो, त्याचं नाव आहे बी रेजिस्टर. बी रेजिस्टर इज अ कॉपी ऑफ द ए रेजिस्टर. कारण तसं जर बघायला गेलं तर बी रेजिस्टरचं काही महत्त्वच नाही आहे. तसं जर बघायला गेलं तर फक्त तो काय करतोय की मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आपण रिझल्ट त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवणार नाही, कारण याचे रिझल्ट भरपूर मोठे असतात. मग त्याच्यासाठी मला एक्स्ट्राचा एखादा रेजिस्टर लागतो, त्यालाच स्पेअर ॲक्युम्युलेटर असं म्हणतात. स्पेअर आपण म्हणतोय बघा, स्पेअरला ठेवले म्हणजे काय? समजा पाण्याच्या 2 टाक्या आपण वापरत आहोत, तर 1 टाकीचं पाणी आपल्याला पुरतं, तरी देखील आपण दुसरी टाकी यूज करतो लागलोय. का? तर स्पेअरसाठी, म्हणजे ती संपली तर यातलं पाणी वापरता यावं. सिमिलरली गॅसची टाकी जर आपण 2 कनेक्शन घेतले असले तर आपण एक संपायच्या आधी दुसरी पण ठेवतोय ना, कशासाठी? स्पेअरसाठी. जर ती संपली तर त्याचा यूज करता यावा. सिमिलरली ॲक्युम्युलेटरचा जर स्पेस संपला, म्हणजे किती बीट असतात ॲक्युम्युलेटरमध्ये? 8 बीट ना, तर त्याच्याऐवजी मला बी रेजिस्टर वापरायला चालतो. म्हणजे ॲक्युम्युलेटरचे सगळे बीट जर फुल्ल झाले, भरले, तर मी कोणता रेजिस्टर वापरायचा? बी रेजिस्टर. याला स्पेअर ॲक्युम्युलेटर असं देखील म्हटलं जातं, बी रेजिस्टरला. मोस्टली याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे रिझल्ट आहेत ते स्टोअर करून ठेवले जातात. क्लिअर? ॲक्युम्युलेटर आणि बी रेजिस्टर तुम्हाला इथं व्यवस्थितरित्या समजला असेल. ॲक्युम्युलेटर हा काय करतो? अर्थमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशनचं रिझल्ट आहे ते स्टोअर करून ठेवतो. बी रेजिस्टरलाच स्पेअर ॲक्युम्युलेटर असं म्हणायचं. दोन्हींचे देखील 8-8 बीट असतात. उजव्या हाताची राईट हँड साईडला जे पहिलं बीट असतं त्याला म्हणायचं LSB, लिस्ट सिग्निफिकंट बीट. आणखी लेफ्ट साईडला जे असतं त्याला म्हणायचं MSB, मोस्ट सिग्निफिकंट बीट. ओके. ए रेजिस्टर कशासाठी? आणखी डाटा जर ट्रान्सफर करायचा असेल फ्रॉम द वन रेजिस्टर टू अनादर, देन इट विल बी ट्रान्समिटेड थ्रू द ॲक्युम्युलेटर. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे एक्झामच्या दृष्टीनं म्हणतोय मी, विचारला जाणार तो कोणता? PSW हा स्पेशल फंक्शनिंगमध्ये येतो. SFR आपण म्हणलेलो बघा 128 असतात, त्यापैकी हा एक PSW रेजिस्टर. प्रोग्राम स्टेटस वर्ड झाले चुकून, WORD. तर प्रोग्राम स्टेटस वर्ड हा जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा, हा एक्झामला विचारलाच जातो. हा देखील किती बीटचा आहे रे? तर बीट त्याचे मोजा. बीट 0, बीट 1, बीट 2, बीट 3, बीट 4, बीट 5, बीट 6 अँड बीट 7. टोटल किती झाले? 8 बीट. राईट. बीट 0ला आपण काय म्हणतोय? LSB. बीट 7ला आपण काय म्हणतोय? MSB. आता याच्यामध्ये व्हॅल्यू आफ्टर रिसेट ह्या लिहिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आतमध्ये CY, AC, F0, RS1, RS0, OV लिहिले आहे ते OV. त्यानंतर पूर्ण ब्लँक, त्यानंतर P, असे काही शब्द लिहिलेत. ह्या प्रत्येक शब्दाला काही ना काहीतरी अर्थ आहे आणि हे तुम्हाला हमखास विचारलं जातं. हमखास याच्यावरती विचारला जाणारा हा एक हमखास प्रश्न आहे. तर हा जो 8 बीटचा रेजिस्टर आहे याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये हा बीट नंबर 1 वापरलेला नाही आणि बीट नंबर 5 देखील वापरलेला नाही. F0ला तसा काही अर्थ नाही. F0 म्हणजे काय? फ्युचरसाठी वापरा. तसंच बीट 1 देखील वापरलेलं नाही. म्हणजे याच्या 8 बीटमध्ये
6 बीट आहेत ते मी यूजफुल केलेले आहेत, यूज केलेले आहेत. 2 बीट आहेत ते अनयूज्ड आहेत, अनयूज्ड आहेत ते मी फ्युचर पर्पजसाठी ठेवलेले आहेत, फ्युचर पर्पज. ओके. आता यामध्ये प्रत्येकाचं वर्किंग बघायचं आहे, समजलं. म्हणजे पहिल्यांदा तर हे समजून घ्या की किती बीट आहेत, त्यापैकी किती वापरलेले आहेत आणि किती वापरलेले नाहीत वापरले तर ते कधी वापरणार आहोत. इथंपर्यंत तुम्हाला क्लिअर झाला असेल. आता मी स्टार्टिंग फ्रॉम द बीट 7 करतो. जरा मला एक्सप्लेन करायला सोपं जाईल म्हणून. स्टार्टिंग फ्रॉम द बीट 7 म्हणजे कुठून स्टार्ट करतो आहे मी? MSB पासून, मोस्ट सिग्निफिकंट बीटपासून. आता मोस्ट सिग्निफिकंट बीट कॅरी काय इंडिकेट करतो आहे बघा. कॅरी म्हणजे हातचा. समजा मी काहीतरी ॲडिशन केली किंवा सबट्रॅक्शन केलं, कॅरी किंवा बॉरो म्हटलात तरी चालेल, तर त्याच्यामध्ये काय हातचा आला, हातचा. पण तो कुठं यायला पाहिजे? ह्या बीट नंबर 7 पासून यायला पाहिजे. म्हणजे हा सगळा इकडचा भरला आहे, हे सगळे इथलं भरलेले आहेत. हा भरला, हा भरला, हा भरला, हा भरला, हा भरला. आणि इथं मात्र काय तयार झाला? कॅरी तयार झाला. म्हणजे इथून पुढं कुठंतरी आता तुमचा एक हातचा जाणार आहे. तर इथून पुढं म्हणजे बीट नंबर 7 पासून जर पुढं एखादा हातचा तयार होत असेल तर हे जे कॅरी बीट आहे हे सेट करायचं म्हणजे 1 लिहायचं त्या ठिकाणी. म्हणजे मी समजा CY = 1 लिहिलं बीट नंबर 7ला, तर मी काय याचा अर्थ समजणार की पुढं माझा हातचा गेला आहे. जर मी हा रिसेट ठेवला, रिसेट म्हणजेच काय, तर मी तो 0ला ठेवला, तर मी काय समजणार की माझा बीट नंबर 7 पासून पुढं हातचा गेलेला नाही. क्लिअर? ओके. देन नेक्स्ट वन, ऑक्झिलरी कॅरी, त्यालाच म्हणायचं AC. आता AC म्हणजेच काय, तर बीट नंबर 3 त्याला मी D3 म्हणतो. आणि त्या बीट नंबर 4 हे आहेत बघा, हे बीट नंबर 3, बीट नंबर 4 D4 म्हणतो. डाटा 3 पासून डाटा 4ला किंवा बीट 3 पासून बीट 4ला जर हातचा एखादा गेला, म्हणजेच काय, इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे, आणि इथून काय झालं, इथं मी ॲडिशन केल्यानंतर इथं 1 आला रे. ॲडिशन केली, समजा तिथं 1 + 1 असेल आणि 10 झाला म्हणजेच काय, बीट 3ला 0 आला, बीट 4ला हातचा 1 गेला ना, तो मी लिहिणार कुठं? इथं बीट 4ला लिहिणार, बरोबर. आणि तो इंडिकेट कुठं करायचा? ACच्या ठिकाणी. AC जर तुम्ही 1 लिहिला तर समजायचं की बीट नंबर 3 पासून बीट नंबर 4ला हातचा तयार झाला आहे. जर तयार झाला नसेल तर ऑक्झिलरी कॅरी 0 मांडायची. बघा, कन्फ्यूज होऊ नका. कॅरी आणि ऑक्झिलरी कॅरीमध्ये काय डिफरन्स आहे, तर कॅरी बीट काय सांगतं, बीट नंबर 7 पासून हातचा तयार झाला आहे, आणि ऑक्झिलरी कॅरी काय सांगते, बीट नंबर 3 पासून हातचा तयार झाला आहे, बीट 4ला गेला आहे. ओके. चला नेक्स्ट वन बघूया. F0 बीट नंबर 5. बीट नंबर 5 मी ऑलरेडी डिस्कस केलं आहे की हा जो आहे तो फ्युचर पर्पजसाठी वापरायचा आहे. म्हणजे आता याची वापरायची आवश्यकता आहे का? नाही आहे. बीट नंबर 4 आणि बीट नंबर 3 RS1 आणखी RS0 हे आहेत ते बीट नंबर. इथं वरती लिहितो म्हणजे मला एक्सप्लेन करायला बरं पडेल. RS1 आणि RS0 हे काय करतात, तर रेजिस्टरच्या सिलेक्शन करतात. R म्हणजे रेजिस्टर, S म्हणजे सिलेक्शन. मग आता आपण किती बँक बघितल्या? 4 बँक बघितल्या ना. बँक 0, बँक 1, बँक 2, बँक 3. ह्यातली बँक कशीही सिलेक्ट केली जात नाही, कशीही त्यातले रेजिस्टर सिलेक्ट केले जात नाहीत मायक्रो कंट्रोलरनं. तर ह्या प्रोग्रॅम स्टेटस वर्डवरून ठरतं की कोणत्या बँकमधले रेजिस्टर वापरायचे आहेत. जर समजा ह्याचं इनपुट 0 असेल तर हा वापरतो बँक 0. याचं इनपुट जर 0-1 असेल तर हा वापरतोय बँक 1. याचं इनपुट जर 1-0 असेल तर हा वापरतो बँक 2. याचं इनपुट जर 1-1 असेल तर हा वापरतो बँक 3. त्याचं डिटेल मी तुम्हाला त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. समजते? म्हणजे बीट नंबर 4 अँड बीट नंबर 3 इज रिलेटेड टू द रेजिस्टर सिलेक्शन. मग रेजिस्टर सिलेक्शन कोणत्या बँकेतून करायचं? विच विल बी डिसाइडेड बाय द
inputs 0 0 0 1 1 0 and 1 1. When it is 0 0, at that time bank 0 is selected and all the register of in the bank 0 is used. Same for the all the banks, bank 1, bank 2, bank 3, right? Then the next one is OV. OV is nothing but overflow. Overflow काय इंडिकेट करतोय? OV, एक सेकंड. OV नेक्स्ट आहे तो बीट नंबर 2. समजा याचे सगळेच बीट भरले, सगळे बीट भरले सगळे, तर हा OV लिहायचा 1. कारण याचं म्हणणं काय आहे की आता मी पूर्ण भरलोय, सेट करून टाका ओव्हरफ्लो. पण यातलं एखाद दुसरा बीट जरी शिल्लक असेल, हा हे बीट शिल्लक आहेत, तिथं अजून आपण डाटा काहीच लिहिलेलं नाही, तर हा OV काय दाखवायचा? 0 न. म्हणजे OV काय इंडिकेट करतोय की प्रोग्राम स्टेटस वर्डचे सगळेच्या सगळे बीट हे भरलेले आहेत का, ओव्हरफ्लो झालेले आहेत का. असतील तर 1 लिहा, नसतील तर 0 लिहा, राईट. देन बीट नंबर 1 तो अनयुज्ड आहे, फ्युचर पर्पजसाठी आपण लेफ्ट म्हणजे ब्लँक ठेवलेला आहे, राईट. अँड द लास्ट वन इज पी मीन्स पॅरिटी. पॅरिटी काय इंडिकेट करते माहिती आहे का? समजा सगळं लिहिलं मी आणि काय आलं, इथं 1 आला, इथं 0 आला, इथं 1 आला, इथं 1 आला, इथं 0 आला, इथं 1 आला, आणखी इथं 0 आला. आता बघा 1 किती ठिकाणी आहे? इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे, इथं 4 आहे. म्हणजे टोटल जे 1 आहेत ते इवन आहेत की ऑड आहेत? इवन आहेत, सम प्रमाणात आहेत. त्यावेळेला पॅरिटीमध्ये लिहायचं 1. जर समजा हा देखील 0 असेल तर टोटल 1 किती झाले? 1 2 3. काय झाले, इवन की ऑड? ऑड. त्यावेळेला पॅरिटीत लिहायचं 0. म्हणजेच प्रोग्राम स्टेटस वर्डमध्ये टोटल 1 हे इवन आहेत की ऑड आहेत, याच्यावरून पॅरिटीमध्ये P फॉर द पॅरिटी त्याच्यामध्ये डिसाईड केलं जातं की 1 लिहायचं की 0 लिहायचं. जर सगळे 1 काउंट केल्यानंतर जर इवन असतील, then we have to write 1 in the parity bit. If all the ones are odd, then we have to write 0 into the parity bit. Clear? याचं प्रत्येकाचं वर्किंग कॅरी कुठून जनरेट झाला? D7 बीट. D7 बीट म्हणजे डाटा 7, त्यालाच तुम्ही 7th नंबरचं बीट असं देखील म्हटला तरी चालते. इथं अदरवाईज आहे, अदरवाईज दिस इज अ रिसेट. ऑक्झिलरी कॅरी D3 पासून D4ला, म्हणजे बीट नंबर 3 पासून बीट नंबर 4ला. F0 आहे ते फ्युचर पर्पजसाठी. त्यानंतर बँक सिलेक्शन 0 0 असेल तर बँक 0, 0 1 असेल तर बँक 1, 1 0 असेल तर बँक 2, 1 1 असेल तर बँक 3. हे जरासं पेज उलटं झालं चुकून माझ्याकडून, ते मात्र तुम्ही व्यवस्थित लिहा. OV ओव्हरफ्लो, पूर्ण डाटा याच्यामध्ये भरला आहे का? भरला असेल तर ओव्हरफ्लोचं बीट आहे ते 1, नसेल तर 0. त्यानंतर पॅरिटी, ऑल दी वन्स आर इवन ऑर ऑड. इफ इट इज इवन देन राईट 1 इंटू द पॅरिटी बीट. इफ इट इज ऑड देन राईट 0 इंटू द पॅरिटी बीट, करेक्ट. आणि इथं आपला रेजिस्टरचा पॉईंट आहे तो संपलेला आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरला या चॅप्टरचा शेवटचा पॉईंट आहे पॉवर सेविंग मोड ऑफ 8051. तो झाला की आपण हा पॉईंट इथं संपवतोय. ओके, म्हणजे आपण काय काय बघितलं? महत्त्वाचा ॲक्युम्युलेटर बघितला, जो ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनसाठी यूज केला जातो, ॲज वेल ॲज अ लॉजिकल ऑपरेशनसाठी. त्याचप्रमाणे आपण काय यूज केला? तर त्याचप्रमाणे आपण यूज केला B रेजिस्टर, त्यालाच आपण म्हणायचं स्पेअर ॲक्युम्युलेटर. अँड लास्ट वन इज PSW, प्रोग्राम स्टेटस वर्ड, राईट. हे सगळं आपण यूज केलेलं आहे. त्यामध्ये महत्त्वाचा सगळ्यात जर म्हणला तर PSW, प्रोग्राम स्टेटस वर्ड. त्याचे प्रत्येक बिटचं वर्किंग व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा, ते महत्त्वाचं आहे. ओरलच्या दृष्टीनं पण, आणखी एक्झामच्या दृष्टीनं पण विचारतील तुम्हाला. कॅरी कधी 1 येतो, ऑक्झिलरी कॅरी कधी 1 येतो, F0 कशासाठी यूज केला आहे, RS1 RS0चं वर्किंग काय, OV कधी 1 येतो, पॅरिटी कधी 0 येतो, हे सगळं तुम्हाला विचारलं जाईल. ओके, लास्ट लेक्चर आहे ते या चॅप्टरमधलं लास्ट लेक्चर.
त्यावेळेला आपला 65% सिलेबस कवर झालेला असेल. ते म्हणजे रिलेटेड आहे पॉवर सेविंग मोड ऑफ द 8051.